2019 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळायला हवं होतं असं वक्तव्य केलेलं आहे खासदार सुनील तटकरे यांनी। 2019 मध्ये शिवसेनेचे 56 आमदार होते तर राष्ट्रवादीचे 54 जागा त्यांच्याकडे होत्या असं म्हणत तटकरेंनी आकड्यांवर बोट ठेवलेलं आहे। अजित पवारांच्या माघारीबाबत खोटं नरेटिव्ह पसरवलं जातंय असं देखील तटकरेंनी म्हणत स्पष्टीकरण दिलं। तटकरेंच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया आली आहे, पाहूया। असा मला प्रश्न विचारण्यात आला की 2019 सालामध्ये महाविकास आघाडीचं सरकार झालं, त्याला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपदचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने का नाही केला, असा तो प्रश्न होता। माझं त्यावेळेला सुद्धा मत होतं, पक्षातल्या बहुतांश सर्व नेत्यांचं सुद्धा मत होतं त्या ठिकाणी की शिवसेनेच्या त्यावेळेला 56 जागा होत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 54 जागा होत्या। स्वाभाविकपणाने 2.5 वर्षाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रीपद सुरुवातीलाच त्या ठिकाणी मागितलं जावं, मिळावं अशा वेळची भावना त्या ठिकाणी होती। ते मागितलं गेलं नाही किंवा तसं ठरवलं गेलं नाही, हे चूक होतं असं माझं मत त्यावेळेला होतं, आत्ताही आहे। मी हे पहिल्यांदाच ऐकते। त्या 19 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे झालं आणि त्यांच्याही बाजूत सगळ्यात जास्त एंगेजमेंट कोणाची होती तर ती सुप्रिया सुळेची होती। पण एक आहे, माझ्या आणि त्या सगळ्यांच्या स्वभावात एक मोठा बदल आहे, मेरा पेट बहुत बड़ा है, माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात। हेच माझ्यावर माझ्या आईनी आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।